रामकृष्ण हरी मंडळी. आम्ही सकाळ सकाळी जवळजवळ 5 वाजता मला बायकोने उठवलं. का तर मला मंडीत जायचं होतं. मंडीमध्ये स्वस्त भाजीपाला मिळतो असं ती म्हणत होती. तर मी 5 वाजता उठलो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ना एक प्रथा आहे प्राणीमात्रांवर प्रेम करायची. त्याच दिवशी जवळजवळ 8 दिवसापूर्वी माझ्याने एक चूक घडली. तर माझ्या गाडीच्या मागच्या चाकामध्ये येऊन एक मांजर मृत्युमुखी पावली होती. तर तिचं प्रायश्चित करण्यासाठी मी महाराजांना फोन केला की महाराजजी माझ्याकडनं अशी अशी चूक झाली, तर मी त्याच्यावरती काय उपाय आहे जरा तुम्ही मला सांगा. तर महाराजांनी सांगितलं की आपल्याला पूजाविधी करावी लागेल. ते मांजरीच्या आत्म्यात शांती मिळण्यासाठी आपल्याला पूजाविधी करावी लागेल. तिला माफी मागण्यासाठी आपल्याला पूजाविधी करावी लागेल. तर मग काय, मग आम्ही ठरवलं 8 दिवसानंतर आम्ही ती पूजा करण्याचं योजलं. जवळजवळ सोमवार होता. सोमवारही छान दिवस होता. मग म्हटलं चला, मग बायको म्हटली की मंडईत जाऊ. जवळजवळ 20-25 महाराजांची किंवा जे भाविक भक्त असतील त्यांना भोजनाची व्यवस्था आपल्याला करावी लागणार आहे. तर मग मी सकाळ सकाळी मंडईत गेलो भाजीपाला घ्यायला. खूप छान प्रकारे अप्रतिम असा भाजीपाला होता. गर्दी एवढी होती की पाय ठेवायला जागा नव्हती, कारण की भाजीपाला स्वस्त हा मंडईतच मिळतो. मंडईतून सकाळ सकाळी लोक आलेले असतात मंडईमध्ये भाजीपाला घेण्यासाठी. तर ते छोटे छोटे गाडीवालेही असतात जे गावामध्ये जे फिरतात ना भाजीपाला घेऊन, तेही लोक असतात, कारण की तिथे स्वस्तात आणि होलसेल भावामध्ये भाजीपाला मिळत असतो. मग आम्हीही गेलो तिथे भाजीपाला घ्यायला. जवळजवळ 10 रुपये किलोच्या प्रमाणे आम्हाला वांगे भेटले. टमाटे पण होते. टमाटे काहीतरी 150 रुपयाला कॅरेट होतं. मग आम्ही टमाटे काही एवढे नाही घेतले. जवळजवळ 3-4 किलो टमाटे घेतले. नंतर वांगी घेतले आम्ही 11 किलो. मग नंतर लिंबू घेतले, मिरची, नंतर अद्रक, कोथिंबीर, या सगळ्या गोष्टी घेतल्या. आणि मग नंतर अजूनही विचार केला अजून काही राहिलं आहे का. तर मग नंतर आठवण आली लसणाची. लसण घेतलं झाले आणि आमच्या पूजेला सुरुवात झाली. तर तिथे काही मंत्र जाप केले महाराजांनी. अभिषेक करून घेतला महाराजांनी. काही पंचामृतने शिवजींचे आंघोळ घातली. काही पाणी चढवलं माझ्या बायकोने आणि मी. महाराज त्यांचे मंत्र म्हणत होते. काही बिल्लीचंही नाव घेत होते. आमचं गोत्र विचारलं. आम्ही गोत्र म्हटलं. आणि अशा प्रकारे आमची पूजा ही संपन्न होत होती. आम्ही देवाचे नामस्मरण करत करत महाराज जसं सांगत होते तशी क्रिया करत होतो. कधी हातात पाणी घेत होतो, कधी तांब्यामध्ये पाणी घेऊन शिवजीला अर्पण करत होतो. काही फूलहार अर्पण केले, फळं अर्पण केले, ते पुढे तुम्हाला दिसेलच. तर अशा प्रकारे मी हा आजचा आमचा मिनी ब्लॉग होता. तर तुम्हाला कसा वाटला माझा मिनी ब्लॉग तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि हो मित्रांनो, फॉलो करत जा, सबस्क्राईब करत जा, कारण की तुम्ही जेवढं फॉलो करणार, सबस्क्राईब करणार, तेवढं मलाही व्हिडिओ टाकायला आनंद होईल. तुम्हाला नवीन कंटेंट आणायला, शोधून आणायला मलाही खूप आनंद वाटेल. तर मित्रांनो, मी तुम्हाला आवर्जून विनंती करतोय की माझ्या अकाउंटला कृपया करून सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.